जुनं ते सोनं म्हणतात, पण ही युक्ती एसटीसाठी कुठेच लागू होत नाही. गत 4 दिवसात 2 वेळा दर्यापूर रस्त्यावर प्रवासी बस बंद पडण्याचे प्रकार घडले आहेत. तसाच प्रकार 18 सप्टेंबर रोजी घडल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. महामंडळाच्या बसेस एवढ्या जीर्ण झाल्या आहेत की त्या कुठे दगा देतील ते सांगता येत नाही. विशेष म्हणजे जीर्ण झालेल्या व खिळखिळ्या भंगार अवस्थेत असलेल्या बसेस ग्रामीण रस्त्यावर सोडल्या जातात. या जुन्या कालबाह्य बसेस मूर्तिजापूर दर्यापूर रस्त्यावर दररोज कुठेही बंद पडतात. प्रवाशांच्या सेवेसाठी हे बिद्र वाक्य असलेल्या एसटीला असे दिवस आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गत 4 दिवसात मूर्तिजापूर ते सिरसो फाटा दरम्यान 2 वेळा बसेस बंद पडल्या. बुधवारी दर्यापूर आगाराची बस क्रमांक MH6S8042 ही सुपर बस मूर्तिजापूर दर्यापूर सकाळी 9:30 वाजता मूर्तिजापूर बसस्थानकावरून सुटली, परंतु पुंडलिक नगर दरम्यान फेल पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांनी खचाखच भरल्या बसमध्ये दर्यापूर तालुक्यात नोकरी करण्यासाठी व शिक्षणासाठी जाणारे प्रवासी अधिक असल्याने त्यांना व इतर प्रवाशांना वेळेत पोहोचायचे असल्याने पदरमोड करून खासगी वाहनाने पुढील प्रवास करावा लागला. एसटीच्या तिकीट काढणाऱ्यांना पैसे तर परत मिळाले नाही, आणखी भुर्दंड सहन करावा लागला. बस फेल झाल्याने प्रवाशांना पर्यायी बस येईपर्यंत ताटकळत बसावे लागले. जुन्या व कालबाह्य झालेल्या बसेस असल्याने ही घटना नित्याची झाली आहे. अशा बसेसना रस्त्यावर चालवू नये अशी मागणी होत आहे. दर्यापूर आणि मूर्तिजापूर आगारात बहुतेक जुन्याच बसेस आल्याने त्यांनाच या रस्त्यावर सोडल्या जातात. परिणामी या जुन्या झालेल्या इंजिनच्या बसेस वारंवार बंद पडतात. गौरी गणपती सणात सुट्टीचे दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी असते. रस्त्यातच एसटी बस बंद पडत असल्याने चिमुकल्यांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दयनीय अवस्था होते. विशेष म्हणजे रस्ता रुंदीकरणासाठी दुतर्फा असलेल्या निंबाच्या वृक्षाची कत्तल झाल्याने कुठेच सावली नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागते. जनमत लाईव्ह न्यूज करिता अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट.